या मालिकेच्या येणाऱ्या भागात प्रेक्षकांनो फायनली गुलाबबाई घरी आले आणि तिने अशी काही गोष्ट सांगितली की ज्याच्यामुळे सगळ्यात पहिले अश्विनला समजलेलं आहे की आता प्रियाच हीच यांची बबली आहे। असं गुलाबबाईने काय सांगितलंय ज्याच्यामुळे अश्विनला सत्य समजलेलं आहे आणि त्यानंतर अश्विनने या सगळ्यामध्ये आता पुढे नक्की काय केलंय पाहूया। इकडे नंबरचा पत्ता लागल्यावरती अर्जुन आता आलेला आहे, तो म्हणजे लगेचच आता गुलाबबाईकडे। गुलाबबाईला तो फोटो दाखवतो, या मुलीच्या समोर तुमचा नंबर कसा असं विचारतो। मग काय, मग गुलाबबाई चांगलीच घाबरते। घाबरलेल्या गुलाबबाईला आता काय बोलावं काहीच कळत नसतं, ती ततपप करायला लागते। त्यावरती मग आता लगेचच अर्जुन सांगायला लागतो की एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जर का सत्य सांगितलं नाही तर तुम्हाला पोलिसात देईन, मुळातच मी वकील आहे। वकिलाचं नाव काढल्यावरती गुलाबबाई घाबरते आणि ती सांगते मी ह्या पोरीला चोरली नव्हती, मी कुणालाही चोरली नव्हती। खरं सांगायचं तर आता मी फक्त आणि फक्त तिला तिच्या आई वडिलांकडून घेतली होती, पण मी पैसे दिले होते। यावरती अर्जुन म्हणतो पैसे दिले होते? यावरती ती आता सांगायला लागते की हो, खरं सांगायचं तर आता मी म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी त्या मुलीला विकत घेतलं होतं तिच्या आई वडिलांकडून। असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे अर्जुन म्हणतो म्हणजे यांनी आपल्या मुलीला विकलं होतं? यावरती ती सांगायला लागते हो, यांनी फक्त 5,000ला आपल्या मुलीला विकलं होतं। यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो या मुलीच्या बद्दल तुम्हाला अजून काही माहिती असेल तर ती सुद्धा सांगा। असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे ती सांगायला लागते की हो, म्हणजे तिच्याबद्दल मला माहिती आहे, मी तिला ओळखू पण शकेन। यावरती अर्जुन म्हणतो असं कसं? मग इथे तुमच्या आता आजूबाजूला ती मुलगी आहे का? तो सायलीकडे पाहतो। यावरती ती सांगते बिलकुल नाहीये, ही मुलगी इतकी चंट होती ना, म्हणजे खूप आता प्रकारे ती काय काय करायची। यावरती अर्जुनला आता इकडे तिने अशी काही गोष्ट सांगितले की ज्यानंतर 100% कन्फर्म झालेलं आहे की आता सायली बबली नाहीये। पण काय सांगितलंय हे आपल्याला नंतर दाखवलं जाणार असतं। इकडे आता ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी चालू असतात त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे अर्जुन सांगायला लागतो ठीक आहे, मग तुम्ही एक काम करायचं आहे, ताबडतोब तुम्ही आता माझ्यासोबत यायचं आहे। म्हणजे आत्ता नाही, मी ज्या वेळेला तुम्हाला घरी बोलवेन त्यावेळेला यायचं आणि या सगळ्यांचं भांडफोड करायची आहे। तुम्ही जी मला आता गोष्ट सांगितलीत की ज्याच्यावरून आपण आता कोण बबली आहे हे शोधू शकतो, ती गोष्ट तुम्ही आता आधी मला सांगायची आहे। असं म्हणजे तिकडे येऊन तुम्ही ती गोष्ट सांगायची आहे। यावरती ती म्हणते ठीक आहे, तुम्ही जे म्हणताय ते सगळं मी करेन, पण मला या भानगडीमध्ये म्हणजे सगळं अडकवू नका प्लीज, मी तुमच्या पाया पडते। यावरती अर्जुन सांगायला लागतो पाया पडायची गरज नाहीये, फक्त तिकडे येऊन सत्य बोला, जे मी सांगेन ते बोला, उगाच काहीतरी फापट पसारा करू नका। असं म्हटल्यावरती ती बाई तयार होते। त्यानंतर मग आता ती सांगते पण जरा पैसे। अर्जुन म्हणतो पैसे मिळतील, सगळं मिळेल, तुम्हाला जे काही हवंय ते मिळेल, फक्त आता तुम्ही तिकडे येऊन ही गोष्ट सांगायची, एवढं तर कराल ना? ती सांगते 100% मी करेन, तुम्ही चिंता करूच नका। असं म्हटल्यावरती अर्जुन आता लगेचच इकडे पुढची गोष्ट करायला निघतो, तो म्हणजे आता इकडे मैनावतीकडे इकडे सायलीला पाठवतो, जेणेकरून सायली आणि म्हणजे अर्जुन आणि सायली यांनी जो काही पुढचा डाव खेळलेला आहे तो डाव आता यशस्वी होण्यासाठी त्यानंतर मग आता लगेचच इकडे आणि अर्जुन मैनावतीकडे आलेले आहेत। मैनावतीकडे आल्यावरती सायली सांगते आई, अगं तू मावशीचा पत्ता दिला होतास तो बरोबरच होता, मला मावशी भेटली। अर्जुनला कळत नाहीये की सायली काय बोलते, कुठून हिला मावशी भेटली, ती कुठची हिची मावशी आले? असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतं, अर्जुन सांगायला लागतो की सायली मावशी। यावरती ती म्हणते गुलाब मावशी। आता अर्जुनच्या लक्षात आलेलं आहे की सायली खूप मोठा गेम खेळती आहे आणि त्यावरती अर्जुन म्हणतो हा गुलाब मावशी बरोबर, गुलाब मावशीचं काय? यावरती मग आता लगेचच तो सांगायला लागतो की बरोबर आहे, गुलाब मावशी भेटली होती आणि तिने सांगितलंय ती उद्या इकडे येणार आहे। यावरती आता हे दोघं चपापतात, अगं तुझ्या मावशीचं नाव गुलाब मावशी नाही, मंदा साळुंके म्हटलं ना मी तुला। यावरती ती म्हणते हो, पण तू जो ऍड्रेस दिला होतास त्या ऍड्रेसवरती तर मला फक्त गुलाब मावशीच भेटली आणि गुलाब मावशी मला म्हणाली की मी उद्या येते आईला भेटायला। यावरती आता हे दोघं जण चांगलेच घाबरलेत आणि नाही
ती तुझी मावशी बिवशी काही नाही आहे, ती काही आपल्याला पटत नाही बाबा. यावरती ती म्हणते पण तू तर तोच पत्ता दिला होतास. यावरती आता इकडे मैनावती पटकन बोलून जाते, मी तर पत्ता चुकीचा दिला होता. यावरती सायली म्हणते काय? अर्जुन म्हणतो चुकीचा पत्ता. यावरती ती सांगते नाही म्हणजे ती आता फिरवाफिरवी करायला लागते प्रेक्षकांनो. पण इकडे अर्जुनला खूप मोठं सत्य समजलेलं आहे आणि त्यानंतर अर्जुन इकडे सांगतोय की ठीक आहे, उद्या तुम्ही तयार राहा, उद्या तुमची आता इकडे बहीण येणार आहे. बहीण येणार आहे म्हटल्यावरती आता हे दोघं जण एकमेकांशी बोलायला लागतात. जर का उद्या ती आता गुलाब इकडे आली तर आपलं काही खरं नाहीये, ती सांगेल का हिला? यावरती सदाशिव म्हणतो हे बघ, तिने सांगायचं असतं तर आजच सांगितलं असतं. तिला सुद्धा 4 पैसे हवे असतील आपल्याला ब्लॅकमेल करून. येऊ दे तिला इकडे, मग बघू आपण पुढे काय करायचं ते. असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे हे दोघं जण वाट पाहतात. दुसऱ्या दिवशी आता इकडे सगळेजण तयार होऊन बसलेले असतात. सायली सांगते की आज माझी मावशी येणार आहे आणि मावशी आल्यावरती मग आता आपण सगळ्यांनी छानपैकी सेलिब्रेट करायचंय. मावशीच्या म्हणजे आईपेक्षा माझ्याकडे मावशीच्या आठवणी जास्त आहेत असं मावशीचं म्हणणं आहे की मावशीला मी जास्त ओळखते, मावशी मला जास्त ओळखते आईपेक्षा. असं म्हटल्यावरती मग आता प्रेक्षकांनो गुलाब आलेली आहे. गुलाब आल्यावरती आता गुलाबने जे काही अर्जुनला सांगितलंय ते आपल्याला फ्लॅशबॅक मध्ये प्रेक्षकांनो दाखवलं जातं. म्हणजे अर्जुनने सांगितलेलं असतं, अर्जुनला गुलाबने सांगितलेलं असतं की जी मुलगी माझ्याकडे आली होती ना तर तिची जन्मखूण आणि ती जन्मखूण अशा ठिकाणी आहे की ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त तिच्या नवऱ्याने पाहू शकतो. आता प्रेक्षकांनो हे सगळं चालू असताना इकडे आता ती पुन्हा म्हणजे अर्जुनने तिला मुळातच सांगितलेलं आहे की तुम्ही इकडे याल त्यावेळेला त्या जन्मखुणेचा उल्लेख करा जेणेकरून सत्य समोर येईल. कारण आता अर्जुनला आणि सायलीला प्रेक्षकांनो ऑलरेडी कळलेलं आहे की ती गुलाबबाईची बबली आहे ती प्रिया आहे. आता ते कसं ते पुढे आपल्याला समजणार. इकडे गुलाबबाई येते आणि ती सांगायला लागते खरं सांगायचं तर आता म्हणजे जी कोणी बबली आहे ना ती बबली हरवली नव्हती. ही बबली हरवली नव्हती तर बबली आता इकडे तिला विकलं होतं. आता मात्र सदाशिव मैनावती गडबडतात, काय बोलताय जावई बापू, हे कोणाला पकडून आणलं तुम्ही? अर्जुन म्हणतो 1 मिनिट, जे काही आहे ते खरं खरं सांगा. असं म्हटल्यावरती ती सांगायला लागते हो बबलीला विकलं गेलं होतं, बबलीला विकलं गेलं होतं आणि त्यामुळे आता ती माझ्याकडे 5,000 रुपयाला विकत आली होती. यावरती आता इकडे अश्विन म्हणायला लागतो, अश्विन तिकडे उभा असतो. अश्विन म्हणतो काय बोलताय तुम्ही, यांनी विकलं होतं मुलीला? नाही म्हणजे असूच शकतं, कसं आहे ना यांच्यासारखे आई बाप त्यांच्या मुलीला विकूच शकतात. अर्जुन म्हणतो 1 मिनिट अश्विन, त्या काय सांगतायत ते नीट पहिले ऐक. अश्विन म्हणतो मला नाही ऐकायचं, मी चाललो. यावरती अर्जुन त्याला थांबवतो, तुला ऐकावंच लागेल. कारण प्रेक्षकांनो गुलाबबाई जे काही सांगणार असते त्यानंतर अश्विनलाच खूप मोठं सत्य समजणार असतं आणि अश्विनला सत्य समजणार असतं की या सगळ्यामध्ये आता गुलाब म्हणजे प्रियाच बबली आहे. बरं हे सगळं झाल्यावरती अश्विन इकडे गप्पच बस. तोपर्यंत ती सांगायला लागते हो यांनी यांची मुलगी माझ्याकडे विकली होती, यांची मुलगी इतकी अपशकुनी आहे ना, माझ्याकडे आल्यावरती सुद्धा चोऱ्या माऱ्या करणं या अनेक गोष्टी ती करतच होती. मी तरी सुद्धा तिला या सगळ्यामध्ये सोडून दिलं. जाऊ दे म्हणत आता मी काही एवढा विचार केला नाही. पण तिने माझ्या घरात पण चोरी केली, माझ्यावरती वार पण केला, म्हणून आता मी तिला मारलं सुद्धा होतं आणि तिच्या आता पाठीवरती जखम सुद्धा होती जी जखम कधीही भरून निघणारी नव्हती. आता अश्विनचं पापतो आणि अश्विन चपापल्यावरती त्यानंतर मग आता तो प्रियाकडे पाहायला लागतो कारण प्रियाच्या पाठीवरती ही खूण आहे. अश्विनला अर्जुन म्हणतो काय झालं? यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो हाच विचार करतोयस ना तू की ही खूण प्रियाच्या पाठीवर कशी? पण ही खूण सायलीच्या पाठीवर नाही आहे कारण प्रियाच खरी बबली आहे आणि तिने गाठोडी बदललेली आहेत. असं म्हणत एक एक करत आता सगळे खुलासे झालेत आणि त्यावरती सदाशिव मैनावती सांगायला लागतात खरं सांगायचं तर आमची मुलगी आमच्याकडून ज्या वेळेला गेली ना, यावरती अर्जुन म्हणतो गेली नाही, विकली तुम्ही. यावरती सदाशिव म्हणायला लागतो हो विकली, पण त्याच वेळेला तिच्या सुद्धा एक जन्मखूण होती. आत्ता जेव्हा ह्या बोलतायत ना तेव्हा आठवतंय यांनी जाळले असेल तिला पाठीवरती, ते काही मला माहित नाहीये, पण आता आम्ही तिला गोंधण केलेलं होतं, ते गोंधण पण तिच्या आता दंडावरती असणार आहे. असं म्हटल्यावरती पूर्णाची आता इकडे सांगायला लागते की
की काय बोलताय, हे सगळं काय चाललंय? अर्जुन सांगतो, मी सांगतो पूर्णाजी, ज्या वेळेला काल मी तिकडे गेलो होतो ना, त्यावेळेला आता इकडे मला खूप मोठं सत्य समजलं आहे. गुलाबबाईंकडे प्रिया ऑलरेडी गेली होती आणि हा मात्र वेगळाच आपल्याला खुलासा केलाय. गुलाबबाईने सांगितलेलं असतं की ही मुलगी माझ्याकडे ऑलरेडी आलेली होती आणि ही ज्या वेळेला आली ना, त्याच वेळेला मी हिला बबली म्हणून हाक मारली, कारण ही माझ्याकडे थोडे दिवसच होती, पण मी माणसं ओळखायला कधीच चुकत नाही. हीच ती बबली होती जी माझ्याकडे अंदाज काढायला आली होती. अंदाज काढून झाल्यावरती ती जाणार, तर मी तिला बबली हाक मारली म्हणून ती थांबली. सदाशिव, मैनावती आता इकडे विकाविकीचा जो काही म्हणजे बोलणं आहे ते टाळण्यासाठी लगेचच म्हणायला लागतात, हो हो, आम्हाला पण वाटते की सायली बबली असूच शकत नाही, कारण सायली ज्या पद्धतीत वागते ना, ते असं होऊच शकत नाही. पूर्णाजी म्हणते, काय चाललंय? तोपर्यंत प्रेक्षकांनो अस्मिताला फोन आलेला आहे सचिनचा. तिला ह्यातलं काही माहीत नाहीये. अस्मिता खाली येते आणि आता ती सांगायला लागते, मी सचिनला कधीपासून कॉल करत होते, पण आता तो माझा काही कॉल उचलतच नव्हता, पण आत्ता सचिनचा कॉल आलेला आहे आणि सचिन माझ्याशी बोलतोय. ऍक्च्युली सचिन आहे तो म्हणजे आता साक्षी सोबत, पण तिला हे माहीत नाहीये. पण खाली आल्यावरती ती आता सांगायला लागते, काय चाललंय इकडे, काही वेगळा प्रकार चाललाय का? यावरती सायली म्हणते, नाही, माझे खरे आई बाबा हे नाही आहेत, हे सिद्ध होतंय. यावरती लगेचच अस्मिता म्हणायला लागते, म्हणजे काय? त्यावरती सायली सांगायला लागते, म्हणजे यांची खरी ही प्रिया आहे हे सिद्ध झाले. या इकडे आता लगेचच सांगायला लागते ती की हे बघा, म्हणजे ही माझ्याकडे आली होती, हिने चौकशी केली आणि त्याच वेळेला मला सगळं सत्य समजलं होतं. सत्य समजल्यानंतर मी आता हिला पाठलाग केला, पण हिने मला मारायला माणसं पाठवली होती. यावरती आता इकडे सांगायला लागतो, म्हणजे लगेचच इकडे आता बोलतो अश्विन की काय, म्हणजे हे सगळं सत्य कशावरून मानायचं? यावरती ती सांगायला लागते, तुम्हाला माझ्यावरती विश्वास नसेल, पण मी जी खूण सांगितले ती खूण एका नवऱ्याशिवाय दुसरं कोणी पाहू शकतं का? नाही ना. आणि त्याचमुळे मी तुम्हाला ही गोष्ट सांगते की हे सगळं खरं आहे. तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा. आता अश्विनला विश्वास ठेवण्यापलीकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो. आणि त्यानंतर अर्जुन सांगायला लागतो की आता खरं तर इकडे आता प्रिया नसते. अर्जुन म्हणतो, मुद्दामच मी यांना आजच बोलवलेलं होतं की जेणेकरून आता इकडे त्यांच्या समोर म्हणजे तुझ्या समोर हे सगळं सत्य आता मला आणता येईल, असं म्हणत आता इकडे लगेचच अर्जुनने खुलासा केलाय. सदाशिव, मैनावती आता इकडे लगेचच सांगायला लागतायत की हो, ही आमची मुलगी असू शकत नाही, कारण आमची मुलगी चंट होती. फायनली अर्जुनने आपल्या सायलीला न्याय मिळवून दिलाय. पण तितक्यात प्रिया येते. प्रिया आल्यावरती आता इकडे अन्नपूर्णा सांगायला लागते, अन्नपूर्णा आजी सांगायला लागते पूर्णाची की तन्वी, तुझी खूण दाखव पाठीवरची. यावरती प्रिया आता प्रेक्षकांनो खूपच मोठी गडबडलेली आहे आणि प्रियाला कळतच नाहीये माझ्या पाठीवरची खूण. अन्नपूर्णा आजी, पूर्णाची कसली खूण? यावरती पूर्णाची म्हणते, वेड घेऊन पेडगावला जाऊ नकोस, आम्हाला सगळ्यांना सगळं समजलेलं आहे, त्यामुळे जे काही खरं आहे ते आता सांगशील तर बरं होईल, असं म्हटल्यावरती मग आता इकडे खरंच प्रियाला काही कळतच नाहीये की आता काय नक्की झालेलं आहे. आणि त्यानंतर प्रिया आता वेड्यासारखी उभी राहत. त्यावेळेला अश्विन चिडतो आणि अश्विन सांगायला लागतो, चालती होईतून तू बबली आहेस आणि तू सायलीची गाठोडं चोरलंस. प्रियाला अजूनच काही कळत नाहीये आणि तो सांगतो, आता नाटक करण्याची वेळ संपलेली आहे, तुझं सगळं बिंग फुटलंय. तुला असं वाटत असेल की आम्ही या सगळ्यामध्ये आता काहीही विसरलो आहोत, तर नाही, असं नाहीये, आम्हाला सगळं समजलेलं आहे आणि चालती हो आत्ताच्या आत्ता इथून, असं म्हणत अश्विनने प्रेक्षकांनो तिची आता घराबाहेर हक्कलपट्टी करण्यामध्ये यशस्वी झालेला आहे. फायनली सायलीबद्दलचं सत्य समजलंय. अश्विनने तिची हक्कलपट्टी केले आणि यानंतर रविराजांच्या समोर सत्य येणार का की सायलीच खरी तन्वी आहे ते येणाऱ्या भागातच कळणार.